भारत पाकिस्तानमधील तणावानंतर एलओसीवर हालचाली वाढल्यात। भारतीय सैन्य दलातल्या विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले, तर भारतानं एलओसीवरील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलंय। सूत्रांची माहिती। घोडा आणि खेचर सुविधा पुरवणाऱ्यांचे देखील जबाब नोंदवले जाणार आहेत। पहलगाम हल्ल्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी घोडा, खेचर सुविधा पुरवणारे तसंच बायकर्सना चौकशीसाठी बोलावलंय। घोडा आणि खेचर सुविधा पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवले जातील। पहलगाम हल्ल्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी घोडा, खेचर सुविधा पुरवणारे तसंच सगळ्यांना बोलावलंय। पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफचं एक्स अकाउंट भारतात बंद झालंय, तर भारत विरोधात गरळ ओकळल्यानंच आता ख्वाजा आसिफचं अकाउंट बॅन। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलंय। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू। पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवादी अजूनही काश्मीरमध्ये। सूत्रांची माहिती आहे। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती आहे। मुसाचे पाक सेनेशी थेट संबंध आहेत। मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणल्याची सूत्रांची माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला, आदिल राजांचा दावा आहे। भारतीय फोन नंबरचा पाकिस्तानच्या ISIS कडून वापर। भारतातल्या टोलनाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। पंजाबमधील टोलनाक्यांना ISISचे फोन व्हिडिओ समोर आला आहे। पहलगाम हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जीपलाईन ऑपरेटरला NIAनं ताब्यात घेतलाय। जीपलाईन ऑपरेटरची NIA चौकशी होणार आहे, तर सेल्फी काढणाऱ्या चौकशी केली जाईल, व्यक्तीचीही चौकशी केली जाईल। त्या दिल्लीमध्ये उद्या 4 महत्त्वपूर्ण बैठका होण्याची शक्यता। CCSची बैठक, CCPAची बैठक आणि आर्थिक प्रश्नांसंदर्भात समितीची बैठक उद्या होण्याची शक्यता आणि या बैठकीनंतर कॅबिनेट बैठक देखील होण्याची शक्यता आहे। सुरक्षा व्यवहार समितीची उद्या सकाळी 11 वाजता बैठक। CCS बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे, तर पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा तयारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। अपप्रचार केल्यानं पाकिस्तानी पत्रकारांवर भारतामध्ये बंदी। पाकिस्तान, ISPR आणि ISIS संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर बंदी। जम्मू आणि काश्मीरबद्दल खोट्या बातम्या दिल्यानं कारवाई। काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। खबरदारीचा उपाय म्हणून 50% पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद आहेत। जम्मू काश्मीरच्या डोडा इथल्या भरदेवा परिसरामध्ये पर्यटक येण्यास सुरुवात झाली। पर्यटक मौजमस्ती करत असल्याचा व्हिडिओ समोर। श्रीनगरमधील मुघल गार्डन पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। बंदी नसलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची हजेरी। जम्मू काश्मीरमधील तब्बल 48 संवेदनशील पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद। गेल्या 3 युद्धात कसं हरलो याची आठवण पाकिस्तानला करून द्यावी। बिलावल भुट्टोला आंध्राचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं उत्तर। भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय। भुवनेश्वरमधील बैठकीत 26 राज्यातल्या 200 व्यापारी नेते सहभागी। भारताला घाबरून पाकिस्तान त्याचा आका चीनकडे रडत गेलाय। अणुबॉम्बची धमकी देणं सोपं आहे, पण पाकला तो वापरता येणार नाही। रिटायर मेजर जनरल GD बक्षी यांची प्रतिक्रिया। तेलंगणा राज्यामधल्या नक्षली भागातल्या कुरेकुट्टा या पहाडीमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन। कोब्रा बटालियन, DRG आणि CRPF या जवानांकडून रोड ऑपरेशन सुरू आहे। पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे तुर्की सरकारनं फेटाळलेत। इंधन भरण्याच्या उद्देशानंच विमान पाकिस्तानमध्ये उतरवलं। पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर तुर्की सरकारचं स्पष्टीकरण। केंद्र सरकारच्या 48 तासाच्या इशाऱ्यानंतर नागपुरातील काही पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःच पोलिसांकडे धाव घेतली, तर काही पाकिस्तानी नागरिकांच्या घरी जाऊन पोलिसांनी पडताळणी करीत अर्ज भरून घेतलेत। मेडिकल व्हिसा असलेल्या पाक नागरिकांना आज भारत सोडावं लागणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना। पहलगाम हल्ल्यामधील पीडित कुटुंबियांना 50 लाखांची मदत देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। राज्य सरकार पीडित कुटुंबियांच्या शिक्षण, रोजगाराकडे लक्ष देईल। हल्ल्यातील मृतांना कॅबिनेट बैठकीत श्रद्धांजली। आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। पहलगाम हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू। पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती। संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका आहे। पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। संयुक्त राष्ट्रसंघात योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल। पाकच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून उल्लेख। भारतातील काही युट्यूब चॅनल बंद करण्याचे केंद्र सरकारकडून आदेश। पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर कारवाई केल्यानंतर आणखी एक कारवाई।
रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रेडेन्को यांनी रशियातल्या भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली. दहशतवाद विरोधामध्ये आम्ही भारतासोबत, रशियाची भारताला ग्वाही. पाकिस्तानी लोकांना परत पाठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करा, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं आवाहन. पहलगाम हल्ल्यामधील आरोपी सुटणार नाहीत, योगी आदित्यनाथ यांचं आश्वासन. तर काँग्रेस समाजवादी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलतायत, योगी आदित्यनाथ यांची टीका. महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदित्य तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. शासन निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची शक्यता. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही आहेत. ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्रीपद दिलं नाही, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. तटकरे कुटुंबाला संपूर्ण रायगडातून विरोध आहे. गोगावलेंना पालकमंत्रीपद बनवणं काळाची गरज आहे. रायगडवासियांना न्याय मिळेल, गोगावले पालकमंत्री होतील, महेंद्र दळवींचं वक्तव्य. महाराष्ट्रासाठी आणखी एक गोड बातमी आहे. जलसंपदा विभागाकडून 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार झालेत. 8,905 मेगावॅट वीज निर्मिती होणार. 57,760 कोटी रुपयांची गुंतवणूक करार असेल. शिंदे समितीनं चौथा अहवाल राज्य शासनाला पाठवलेला चौथा अहवाल स्वीकारू नका, लक्ष्मण हाकेंची मागणी. चौथ्या अहवालावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्या. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शनं. पीएमआरडीए डीपी रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून वाद झाला. पुण्यातल्या भवानी पेठेतला प्रकार आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुलानं आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्यानं आईनंही विष प्राशन करून जीवन संपवलंय. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या वाहेगाव आमला इथली घटना आहे. मुलाच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. बुलढाण्याच्या तरोडामधील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची माहिती आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त. फॅमिली मॅन मधील अभिनेता रोहित बासफोराचा मृत्यू झालाय. रोहित बासफोरा गुवाहाटीमध्ये मृत आढळलाय. तर रोहितच्या शरीरावर जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. रोहित बासफोराची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार. बीकेसीतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शनं. पीएमआरडीए डीपी रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यावर पडदा. ईडीच्या क्लोजर रिपोर्टचा दिल्ली न्यायालयाकडून स्वीकार. ईडीकडून गुप्त तपास करूनही कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना दिलासा. कोर्टानं सुरेश कलमाडी यांना क्लीन चिट दिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुण्यामध्ये जल्लोष. 2010 मधील कॉमनवेल्थ स्पर्धेत आर्थिक घोटाळा झाल्याचा कलमाडी यांच्यावर आरोप होता. नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघाचे चरणसिंग ठाकूरांना राग अनावर. एसबीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठाकूर यांनी झापलंय. कंपनीला लॉक लावण्याचे दिलेत आदेश. सोलापूरमधील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी मनीषा मानेचा जामिनासाठी अर्ज. वकील प्रशांत नवगिरेंमार्फत न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलाय. मनीषा मानेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होईल. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन कुर्मींच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर बॅनर. तर मुख्य आरोपीचा आका कोण असा बॅनरवर सवाल. राज्यामध्ये 8,905 मेगावॅट वीज निर्मिती होणार. जलसंपदा विभागाचे 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार. मुख्यमंत्री फडणवीस आणि महाजन यांच्या उपस्थितीमध्ये करार. 57,760 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तापमानाचा पारा वाढलाय. पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये घट. पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. जालना तालुक्यातल्या फळबागांवर पाणी टंचाईचं संकट. पाण्याअभावी फळगळती झाल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत. जालन्यातल्या महत्त्वाचा असलेला कल्याण माध्यम प्रकल्प कोरडा ठाक आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पाणी टंचाई. इगतपुरी तालुक्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. 17 आदिवासी गावपाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. चंद्रपूरच्या इरई नदीच्या पुनरुज्जीवन आणि खोलीकरणाचा त्या कामाला वेग आलेला आहे. 45 दिवस चालणार इरई नदीचं खोलीकरण अभियान.
वाशिममधील 133 गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट. गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. बीडच्या साक्षाळ पिंपरीमधील शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी चोरीला जाणून बुजून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. शेतकरी महिलेच्या डोळ्यामध्ये अश्रू. जालन्याच्या देवमूर्ती चौधरीनगरमध्ये पाणी टंचाई. अर्जुन खोतकरांकडून प्रशासनाला टँकर सुरू करण्याचे निर्देश. टंचाईग्रस्त गावातल्या नागरिकांकडून टँकर सुरू करण्याची केली होती मागणी. साताऱ्यामधील पुसेगाव आणि खटावमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. नवीन टँकरचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी संतोष पाटलांची उपस्थिती. पुण्यातील राजगड तालुक्यामधील मांजरीमध्ये निकृष्ट जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती. तर 78 लाखांचा खर्च करूनही जलजीवन पाणीपुरवठा योजनेचं काम 2.5 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत. कराडमध्ये येवती म्हासोली धरणामधून बंदिस्त पाईपलाईन आराखड्याला जलसंपदा विभागाची मंजुरी. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचे मंजुरीसाठी प्रयत्न. नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये सर्वाधिक तापमान 40.5 अंश सेल्सिअसवर नोंदवले आणि कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअसवर. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आंबा पिकाच्या बागांना मोठा फटका. जालन्यातील फळबागांवर पाणी टंचाईचं संकट. पाण्याअभावी फळगळती झाल्यानं मोसंबी उत्पादक चिंतेत. नमामि चंद्रभागा अभियानामधील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू झालाय. प्रकल्पासाठी 1,80 लाख रुपयांचा खर्च. प्रकल्पामुळे नदी प्रदूषणाला पायबंद बसेल. गुरसाळे गावचं सांडपाणी थेट भीमा नदीत मिसळणं बंद. सोलापूरच्या मोहोळमध्ये जावयानं सासऱ्याची हत्या केल्याची घटना. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची घटना. आरोपीवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तुळजापूरच्या पांगरदारवाडीमधील घरात चोरी झाल्याची घटना. सोन्यासह रोकड आणि चांदीच्या वस्तूंची चोरी. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण. बीडच्या धारूर शहरातली घटना. मारहाणीमध्ये संतोष ठोंबरे जखमी. धारूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. अँग्लोज व्यवसायामध्ये 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी आरोपीला ठोकल्यात बेड्या. मयूर चांदणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. नाशिकमध्ये वडी नांदोरी रस्त्यावर भाविकाच्या वाहनाला अपघात. भाविकांनी भरलेला टेम्पो उलटलाय. 20हून अधिक प्रवासी जखमी. परळी पोस्ट कार्यालयामधील चोरलेले आधार केंद्राचे साहित्य बाजूलाच असलेल्या BSNL टॉवरच्या खाली आढळले. तर राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये 50 दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी संगणक आणि साहित्याची चोरी केली होती. पुण्याच्या भोरमध्ये एसटी महामंडळाची सेवा जुन्या बसमुळे त्रासदायक ठरते. प्रवासामध्ये बस बंद पडण्याचे प्रकार वाढलेत. प्रवाशांचे हाल होतात. प्रशासनानं लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी आहे.